चलो ओके. सो निरंजन ते पप्पा ने. चलो वेलकम टू दिस व्हिडिओ. आज आपण एक नवीन थेरम पाहणार आहोत आणि आजचा जो आपला थेरम असणार आहे तो आपण आपलं न्यू चॅप्टर मॅथ 2 मध्ये पायथागोरस थेरम यामध्ये आपण पहिलाच थेरम पाहणार आहोत आणि तो पहिला थेरम असा आहे की तुम्ही पाहिलाच असेल, वाचलं असेल ना? नाही वाचलं? वाचून घे की मग. काय? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल. काय? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल असं आपल्या थेरमचं स्टेटमेंट असणार आहे. म्हणजे जसं मी बोललो तुम्हाला, आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम पाहिला, अँगल बायसेक्टर थेरम पाहिला, काल आपण कोणता पाहिला? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स. हे प्रश्न सॉल्व करताना यूज करण्यासाठीचे स्टेटमेंट आहेत. पूर्णचं पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. आता हे बी लिहिताना तुम्ही काय म्हणणार? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल्स, किंवा मग तुम्ही यूज करणार सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रँगल्स. ओके, चला मग या थेरमचं काय रे आता? यस, काय म्हटलं मग त्याने? इन अ राईट अँगल ट्रँगल. सगळ्यात महत्वाचं ना पोरगा, पोरगा, लक्ष दे पोरगा. काय? राईट अँगल ट्रँगल. काय? राईट अँगल ट्रँगल असलाच पाहिजे. पायथागोरस थेरम मध्ये ना राईट अँगल ट्रँगल नसेल तर आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे का? नाही. म्हणून पहिलंच काय म्हटलेलं आहे? इन अ राईट अँगल ट्रँगल इफ द, काय रे? अल्टिट्यूड, 22 षडफ. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ टू द हायपोटेनियस. म्हणजे ओम हे काय झालं रे आपलं इथं? गिव्हन, आणि जिथं आपल्याला देन असेल तिथून आपण घेणार आहोत काय? टू फ्रोम. पहिले पूर्ण स्टेटमेंट पहा ना मग. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. समजला का स्टेटमेंटचा थोडाफार अर्थ? पुरा तर मी सांगणारच आहे. इन अ राईट अँगल ट्रँगल इफ the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles form are similar to the original triangle and to each other. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काढी घेऊत आता? राईट अँगल ट्रँगल. बघ पुरी, आता राईट अँगल ट्रँगल कसा घेशील माहिती तुला आता कसा घ्यायचा तो, बरोबर ना? असा घ्यायचा. आता मी काय करतो, इकडे काढून घेतो. हा काढतो आहे मी आता राईट अँगल ट्रँगल. नाव तुम्ही कोणतेही दिले तरी चालणार आहेत. मी एक काम करतो, समजा याला नाव देतो P, याला देतो Q, आणि याला देतो R, आणि इथं देतो 90 डिग्रीचं साइन. ओके, मग बोला काय? चलो ओके. मग आता काय करणार आपण? ट्रँगल तर घेतला आपण. कोणता ट्रँगल घेतला? PQR. हा काय झाला रे? राईट अँगल ट्रँगल. आता एक एक स्टेटमेंट पहा काय म्हटलेले त्याने. इन अ राईट अँगल ट्रँगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ टू द हायपोटेनियस. हायपोटेनियस वरती मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. मग मी कुठून करीन बरं? जो हायपोटेनियस असेल की नाही
त्याच्या ऑपोजिट पाहायचा ना. मग काय असेल क्यू. आपण काय करणार, या क्यू वरनं इथं या हायपोटेनियसवर एक अल्टिट्यूड टाकू, म्हणजे याचा अर्थ ती होणार त्याची हाईट. मग याला मी नाव देऊन टाकतो आता यस. ओके, बघा ना बारी सर. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म. मग मी अल्टिट्यूड ड्रॉ केल्यामुळे कोणते टू ट्रायंगल्स फॉर्म झाले इथं. एक ट्रायंगल कोणता झाला, पी एस क्यू, कशी नाव घेतले तरी चालतील. हे टू ट्रायंगल्स फॉर्म झाले आपले. टू ट्रायंगल्स काय झाले आपल्याकडे फॉर्म. एक ट्रायंगल कोणता रे, पी एस क्यू, आणि एक ट्रायंगल झाला क्यू एस आर. एक सिक्वेन्स घ्यायचा जे तुम्हाला सोपं पण जातं लक्षात ठेवायला. आता तो काय म्हणतोय, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. ओरिजिनल ट्रायंगल कोणता आहे बरं साक्षी. ओरिजिनल जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे, तर तो तुमच्याकडे ट्रायंगल पी क्यू आर आहे. अँड टू इच अदर. आता मला एक सांगा, टोटल किती ट्रायंगल झाले इथं, किती झाले, 3. एक कोणता होता, ओरिजिनल, आणि हे दोघं काय झाले फॉर्म, हे दोघं मिळून झाले 3. बरोबर. आता मग कोणाला सांगता येईल का टू प्रूव्ह काय करणार आपण इथं बरं, कोण सांगेल इथं तुम्ही टू प्रूव्ह काय करणार आहात. स्टेटमेंट वरनं सांगता यायला पाहिजे मग तुम्हाला. आता बघ कसं मी सांगतो. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. बारी सर इसरेच लक्ष दे बाळा. जे दोघं ट्रायंगल तयार झाले ते कोणाला सिमिलर आहे, ओरिजिनल ट्रायंगलला. मग पहिला ट्रायंगल कोणता वेदिका पाटील, ट्रायंगल पी एस क्यू. हा काय दाखवणार, सिमिलर कोणाला, ओरिजिनल ट्रायंगल पी क्यू आरला. दुसरा ट्रायंगल कोणता रे, क्यू एस आर. हा कोणाला सिमिलर, ओरिजिनल ट्रायंगल कोणता, पी क्यू आरला. आणि मग नंतर त्याने काय म्हटलंय, अल्सो टू सिमिलर टू इच अदर. म्हणजे जे दोघं जे ट्रायंगल तयार झाले ते कोणाला सिमिलर आहे, ओरिजिनल ट्रायंगलला. कोणाला, ओरिजिनल ट्रायंगलला. अँड इच अदर अल्सो. म्हणजे याचा अर्थ काय होणार की हा ट्रायंगल पी एस क्यू हा सिमिलर असणार आहे ट्रायंगल क्यू एस आरला. म्हणजे तिघचे तिघ आपल्याला टू प्रूव्ह करायचे आहेत. समजलं, काही अडचण. आता मग आपण गिव्हन काय घेणार आहे, लक्ष द्या. गिव्हन काय घ्यायचं आता, यस, की इन राईट अँगल ट्रायंगल. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा चैताली पाटील. मग तुम्ही सांगा कोमल कुमावत, राईट अँगल ट्रायंगल कसा दाखवणार तुम्ही, त्याला कसा दाखवणार. वन ऑफ द अँगल्स मेजर इन अ ट्रायंगल, इन विच वन ऑफ द अँगल्स मेजर काय असलं पाहिजे, 90 डिग्री, इज कॉल्ड अ राईट अँगल ट्रायंगल. मग कोणता, इन ट्रायंगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा काय झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला. 22 चौधरी. मग हा जर राईट अँगल ट्रायंगल झाला तर पुढचं स्टेटमेंट पहा. इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ टू द हायपोटेनियस. काय, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉ टू द हायपोटेनियस. साक्षी, मग कोणता अल्टिट्यूड घेतला आपण, सेग क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस. कोणता, हायपोटेनियस पी आर. कसा रे, सच दॅट काय म्हणणार मग, पी डॅश एस डॅश आर. काही अडचण, यस. हे काय झालं आपलं आता गिव्हन. आता टू प्रूव्ह कोण सांगेल मग, यस.
एक मिनटं, टू प्रूव्ह मध्ये मी काय म्हणणार मग? ट्रायंगल कोणता? पहिला ट्रायंगल कोणता? PSQ. काय असेल? सिमिलर. कोणाशी? ट्रायंगल PQR शी. बोल बेटा पुढं. ट्रायंगल QSR सिमिलर असेल कोणाशी? ट्रायंगल PQR शी. आणि दोघं ट्रायंगल चैतन्य ट्रायंगल PSQ सिमिलर ट्रायंगल असेल QSR शी. आणि हे आपल्याला काय करायचंय? टू प्रूव्ह. कन्स्ट्रक्शन करण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी कन्स्ट्रक्शन आहेच आपल्याकडे इन शॉर्ट. ओके, मग आता आपण काय घेणार? डायरेक्ट प्रूफ घ्यायचा. काय घ्यायचा? आता मला हे दोघं ट्रायंगल काय दाखवायचे? काय दाखवायचे? मग आपण बघ, मी मागे पण बोललो की जर हे दोघं ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे तर सुरुवातीला सिमिलरचं साईन देऊन टाकायचं नाही. त्याचा अर्थ काय होणार? ते ऑलरेडी काय होऊन जातील? सिमिलर. दाखवण्याची गरज पडेल का? नाही. म्हणून तिथं अँड म्हणायचं. काय म्हणायचं? अँड. मग मी काय म्हणणार? इन ट्रायंगल ए पुरा, इन ट्रायंगल PSQ अँड ट्रायंगल कोणता? PQR. दोघं मला काय दाखवायचे? सिमिलर. काय यूज करणार? टेस्ट. काय यूज करणार? मग कोणती टेस्ट? ते जी कंटेंट मिळणार त्याप्रमाणे, पण अँगल आपल्याला काय मिळतात? जास्त मिळतात, म्हणून आपण ए टेस्ट यूज करणार आहोत. बोला मग, पहिली एक अँगलची पेअर काय घेणार तुम्ही? 90 डिग्री तर घेऊन टाकायचा, कारण का इथं बी काय आहे? 90 डिग्री आणि इथं बी काय आहे? 90 डिग्री. मग काय म्हणणार आहे वो? अँगल PSQ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. रिझन काय देणार? इच ऑफ मेजर्स किती रे? इच ऑफ मेजर्स 90 डिग्री. चलो, काही अडचण? दुसरा अँगल कोणता मग आता दोघांमध्ये? अँगल QPS आणि दुसरा अँगल QPR. म्हणजे P काय येणार? कॉमन अँगल. P काय येणार? असा जर तुम्ही घेतला, मी बोललोय मोठ्या अँगल मध्ये लहान अँगल यायला पाहिजे. हा काय समजा तुमच्याकडे QPR असा आहे. लक्ष दे रे, मोठ्या अँगल मध्ये कोणता अँगल? लहान. मग इथून काय करणार आपण? समजा इथून QP आणि इथं काय तुमचा यस, म्हणजे हा काय झाला तुमच्याकडे? कॉमन अँगल. लक्ष देणार रे पुऱ्या होरी. मग मी काय म्हणणार आहे आता? सो अँगल कसा बी घ्या, मग तुम्हाला जसा त्या पद्धतीने घ्यायचा असेल त्या पद्धतीने अँगल. मग जर मला इकडचा घ्यायचा आहे तर मग मी वाटल्यास काय म्हणतो? QPS घेता का? चलो, अँगल यस क्या? मग अँगल QPS इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 1-to-1 करस्पॉन्डन्स. हा Q 1 2 3, इकडे बी काय म्हणणार? 1 2 3, म्हणजेच काय? अँगल RPQ. रिझन काय देणार? कॉमन अँगल. या असं पेपरमध्ये नाही घ्यायचं बरं. 1 2 3 1 2 3. हे फक्त कशासाठी आहे? यस, चुकणार नाही म्हणून आपण करी घेतोय तसं. ठीक आहे. आता साक्षी, दोघं ट्रायंगल काय झाले मग? सिमिलर. कोणकोणते ट्रायंगल? ट्रायंगल PSQ इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. रिझन काय देणार मग? बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. काही अडचण? समजलं का रे? आता हे पहिलं आपलं टू प्रूव्ह झालं. आपण काय करू? दुसऱ्या टू प्रूव्ह कडे जाऊ. आता दुसरा काय मग? ट्रायंगलची पेअर घ्या ना मग आता. मग मी तर काय म्हणणार? अल्सो. काय म्हणणार? इन ट्रायंगल कोणता? इन ट्रायंगल QSR अँड ट्रायंगल कोणता? PQR. इथं बी 90 डिग्री मिळवून गेला रे. पुरा अँगल कोणता?
क्यू एस आर इज कॉन्ग्रुएंट टू एंगल कोणता पी क्यू आर. रिझन काय रे, इच ऑफ मेजर्स किती, इच ऑफ मेजर्स 90 डिग्री. अडचण. आणि दुसरा एंगल त्यांच्यामध्ये आर हा काय असेल, कॉमन. काय असेल, म्हणून मी इथं म्हणतो एंगल क्यू आर यस इज कॉन्ग्रुएंट टू एंगल कसा घेणार मग पी आर क्यू. रिझन काय देणार मग मी आता, कॉमन एंगल. कॉमन एंगल. आता काय रे, दोघं ट्रायंगल काय झाले मग आता, यस दोघं ट्रायंगल झाले आता सिमिलर. कोणत्या टेस्टनुसार मग बोला. सो ट्रायंगल कोणता, ट्रायंगल क्यू एस आर is similar to triangle PQR. Reason by a test of similarity. चलो काही अडचण, जायचं पुढं. एक काम करा ना, याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊन टाका इक्वेशन नंबर 2. पहा बरं मग तुम्हाला फ्रॉम 1 and 2 वरनं काय दिसतं आहे. राईट हँड साईड म्हणजेच काय, हा काय तुमच्याकडे पी क्यू आर, हा बी काय तुमच्याकडे पी क्यू आर. म्हणून मी इथं काय म्हणणार, फ्रॉम 1 and 2. काय, फ्रॉम 1 and 2 काय असेल मग, ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर. तिसरं बी 2 प्रूव्ह झालं आपल्याकडे. आणि जर मला या सर्वांना जर त्या ठिकाणी काय करायचं असेल, सिमिलर दाखवायचं असेल, तर मी काय करणार, कोण सांगेल. मला सगळे ट्रायंगल एकाच हिच्यात सिमिलर दाखवायचे समजा, काय करणार मग तुम्ही, सांग बरं काय ते ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. ठीक आहे ना, बरोबर, बसा ना. बघ ते देन नंतर म्हणायचा, पहिले अँड यूज करायचा. बघा, इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू द थर्ड ट्रायंगल, देन फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द थर्ड ट्रायंगल किंवा थर्ड फर्स्ट तुम्ही म्हणू शकतात, काही अडचण नाही. मग आपण एक काम करूया ना, याला इक्वेशन नंबर किती देऊन टाकू, 3. पाहता मग ए पुरा, याच्यामध्ये ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. म्हणजे हा फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगलला काय झाला, सिमिलर झाला. का हा फर्स्ट येणार, हा फर्स्ट येणार ना. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, हा फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगलला सिमिलर झाला, हा सेकंड ट्रायंगल थर्ड ट्रायंगलला सिमिलर झाला, तर हा फर्स्ट ट्रायंगल या थर्ड ट्रायंगलला काय झाला, सिमिलर. म्हणजेच मी इथं काय म्हणणार पुरा, फ्रॉम 1 त्याच्यानंतर 2 आणि मग काय म्हणणार अँड 3. हे सगळेचे सगळे ट्रायंगल एकमेकांना काय झाले, सिमिलर. कोणकोणते मग, सो ट्रायंगल पी एस क्यू हा सिमिलर झाला ट्रायंगल पी क्यू आरला, आणि हा सिमिलर झाला ट्रायंगल क्यू एस आरला. आणि याला म्हणणार मी बाय ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. कोणती, ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. काही अडचण. आणि इथं आपला हा थेरम काय झाला, कंप्लीट झाला. नाही, सिमेट्रीच ट्रान्झिटिव्हिटीच होईल ना. जर हा फर्स्ट ट्रायंगल कोणाला, सेकंड ट्रायंगलला, आपण ते एकाच वेळेस घेतले ना, आपण काय घेतले ते एकाच वेळेस घेतले. म्हणजे याचा अर्थ काय झाला, फर्स्ट ट्रायंगल कोणाला सिमिलर आहे, सेकंड ट्रायंगलला. सेकंड ट्रायंगल कोणाला सिमिलर आहे, थर्ड ट्रायंगलला.
सो फर्स्ट ट्रायंगल कोणाला सिमिलर असेल? थर्ड ट्रायंगल. नाही समजलं? याच्यामध्ये 3 ट्रायंगल आहे, 2च नाही आहे. पाहता मी सिमेट्री जी प्रॉपर्टी ते सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये समजा एक ट्रायंगल कोणता आहे तुमच्याकडे? आता ट्रायंगल समजा मी इथलेच घेतो. एक ट्रायंगल कोणता आहे? PSQ. आणि एक ट्रायंगल कोणता आहे तुमच्याकडे? PQR. 2च ट्रायंगल असतील याच्यामध्ये. काय? फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू द फर्स्ट ट्रायंगल. 2च ट्रायंगल असतील. याच्यामध्ये हा एक तिसरा येतोय पहा. लक्षात? म्हणून याला काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. लक्षामध्ये? काय? फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू द सेकंड ट्रायंगल and second triangle is similar to the third triangle, then first triangle is similar to the third triangle. इसको बोलते ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. काय म्हणतात? हेन्स टू प्रूव्ह. आणि असा आपला थेरम इथं काय झाला? संपला. ओके. आता पुढचा एक थेरम आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ओके, लगेच स्टार्ट करणार आपण त्याला. काय आता? थेरम ऑफ बोला. यस, 3 मार्काला येतो थेरम. किती? लक्ष द्या, प्रश्न जास्त येतात याच्यावरती. ओके, सो स्टार्ट करणार आपण आपल्या दुसऱ्या थेरमला. ओके, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन कुठे शिकलायत का तुम्ही? कुठे शिकलायत तुम्ही जॉमेट्रिक मीन? यस, मॅथ 1 मध्ये गेल्या मागच्या वर्षी 9वीला रेशिओ अँड प्रपोर्शन प्रकरणामध्ये. आठवते? नसेल आठवत तर तिथं पहा. कोणतं प्रपोर्शन म्हणत होते आपण त्याला? हां, यस, मीन प्रपोर्शनल पण आपण त्याला म्हणत होतो. येते लक्षामध्ये? यस, जरा घरी पहा, व्यवस्थित करे दे रे, व्यवस्थित करून घेते. थेरम ऑफ काय म्हणणार आहे तुम्ही? जॉमेट्रिक मीन. आणि यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे बघ, लक्षात घे. इन अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे याचा अर्थ काय? सगळ्याच ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे? राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे. म्हणून इथे काय म्हटलंय त्याने? इन अ राईट अँगल ट्रायंगल. काय मग? द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स. मागच्या थेरम सारखंच आहे. काय? द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स. म्हणजे जो हायपोटेनियस असेल त्या हायपोटेनियसचा ऑपोजिट व्हर्टेक्स आणि त्याच्यावरती काय टाकायचा? परपेंडिक्युलर टाकायचा. इमॅजिन करायचं. पुढे तो काय म्हणतो आहे? तो असेल इज द जॉमेट्रिक मीन. जो परपेंडिक्युलर तुम्ही टाकणार ना सर, तो काय असेल चैतन्य? जॉमेट्रिक मीन असेल. कोणाचा असेल? ऑफ द सेगमेंट्स इनटू व्हिच द हायपोटेनियस इज डिव्हायडेड. म्हणजे याचा अर्थ जेव्हा आपण काय टाकणार? परपेंडिक्युलर टाकणार त्या हायपोटेनियस वरती,
तो हायपोटेनियस हा 2 सेगमेंटमध्ये डिवाइड होणार आहे. समजलं स्टेटमेंट काय? इन अ राईट अँगल ट्रायंगल the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean. Is the geometric mean कोणाचा? Of a segment into which the hypotenuse is divided. बघ रफ मध्ये सांगतो मी तुम्हाला आता. सगळ्यात पहिल्यांदा हा काय काढून घ्यायचा? राईट अँगल ट्रायंगल. नावं जे द्यायचे असतील ते तुम्ही देऊ शकतात, बरोबर? किंवा तुम्ही म्हणणार सर मागच्या थेरम मध्ये पी क्यू आर दिला, इथं बी पी क्यू आर देऊन टाका. ओके, समजलं? मग तो काय म्हणणार? हा जो सेगमेंट आहे म्हणजे हा हायपोटेनियस आहे, या हायपोटेनियस वरती काय टाकणार? परपेंडिक्युलर याच्या ऑपोजिट व्हर्टेक्स वरून हा टाकला. नाव काय दिलं? यस. इज द जॉमेट्रिक मीन. इज द म्हणजे हा जो क्यू एस असेल हा तुमच्यासाठी असणार जॉमेट्रिक मीन. काय असेल? जॉमेट्रिक मीन. कोणाचा? ऑफ द सेगमेंट्स इनटू व्हिच द हायपोटेनियस इज डिवायडेड. म्हणजे जेव्हा तुम्ही याच्यावरती काय टाकला? परपेंडिक्युलर, तर हा हायपोटेनियस 2 पार्टमध्ये काय झाला? डिवाइड. तर त्यांचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. काय घ्यायचं? मल्टिप्लिकेशन पी एस इंटू एस आर. आणि जो इक्वल दाखवायचा जॉमेट्रिक मीन कोणता? क्यू एस, त्याच्या स्क्वेअरशी. ओके, सो सेग क्यू एस इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेग पी एस अँड सेग एस आर. समजलं? काय समजलं? जो तुम्ही हायपोटेनियस वरती काय टाकणार आहात? परपेंडिक्युलर, तो असेल जॉमेट्रिक मीन. काय असेल? तो कोणाचा जॉमेट्रिक मीन असेल? तर जो हायपोटेनियस असेल तो 2 पार्टमध्ये काय झालेला असेल? डिवाइड. त्यांच्या मल्टिप्लिकेशनचा. म्हणजे जॉमेट्रिक मीन जो घेतला त्याचा काय करून घ्यायचा? स्क्वेअर. आणि तो इक्वल दाखवायचा हायपोटेनियसच्या डिवाइड झालेल्या पार्टच्या मल्टिप्लिकेशनचा, म्हणजे पी एस इंटू एस आरचा. समजलं स्टेटमेंट? काय? इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू व्हिच द हायपोटेनियस इज डिवायडेड. ओम. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेणार चैतन्य? मग आता ट्रायंगल घ्यायचा. काय घ्यायचा? तो बी ट्रायंगल कोणता घेणार आहे? राईट अँगल ट्रायंगल घेऊ. मग हे पहा, आता आपण इथं छानपैकी एक घेणार राईट अँगल ट्रायंगल. आणि मग मुळे सर आपण काय देऊ सर त्यांना? नावं. याला देऊ पी, याला देऊ क्यू, याला देऊ आर, आणि इथं असेल परपेंडिक्युलर. ओके, यस. आता गिव्हन घेणार मी. आता काय घेणार मी? गिव्हन. समजेल का गिव्हन? कोण सांगेल गिव्हन काय घेणार आहात ते? बोला. इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता आहे मग? इन ट्रायंगल पी क्यू आर जो अँगल असेल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आणि परत इथं काय टाकणार आहात तुम्ही? परपेंडिक्युलर. काय टाकायचा? कोणावर टाकणार? हायपोटेनियस वर. कोणावर टाकणार? हायपोटेनियस वरती टाकायचा. आणि तो कुठून टाकायचा? फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स. फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स हा झाला परपेंडिक्युलर, आणि याला नाव दिलं यस. काही अडचण? मग मी इथं परत काय म्हणणार? तेच स्टेटमेंट म्हणणार. सेग क्यू एस परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस कोणता? पी आर. कसा? सच दॅट. आणि मग आपण इथं म्हणणार काय? पी डॅश एस डॅश आर.
हे काय झालं आपलं आता गिवन टू प्रूव्ह. थांबावं लागेल, यूट्यूबला चालू आहे लाईव्ह, 5 मिनिटं थांबावं लागेल. ठीक आहे, मग आपण काय म्हणणार इथं बोला, गिवन झाल्यानंतर आपण इथं घेणार टू प्रूव्ह. ओके, मग टू प्रूव्ह मध्ये काय म्हणणार तुम्ही, काय जो तुमचा काय असेल जॉमेट्रिक मीन. काय असेल म्हणजे जो परपेंडिक्युलर तुम्ही कोणावर टाकला हायपोटेनियसवर, तो जॉमेट्रिक मीन असेल. तो काय असेल, जो जॉमेट्रिक मीन घेणार त्याचा काय करायचा स्क्वेअर. म्हणजे इथं मी काय म्हणणार QS स्क्वेअर इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स. ओके, कोणाचा, इंटू विच द हायपोटेनियस इज डिव्हायडेड. मग त्याचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन PS इंटू SR. हे करायचं आहे टू प्रूव्ह. लक्ष द्या जरा, सरळ बसा. मग आपण घेणार इथं आता काय प्रूफ. काय घ्यायचं आता प्रूफ. प्रूफ मध्ये काय करणार मग तुम्ही, जे तुम्हाला गिवन मध्ये दिलंय ते घेऊन टाकायचं. काय दिलंय मग गिवन मध्ये, इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. आणि इथं म्हणणार मी काय सेग QS परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस कोणता PR. आणि हे तुमच्यासाठी असेल गिव्हन. बोला मग आता तुम्ही काय कराल, काय कराल. डायरेक्टली स्क्वेअर येणार आहे बेटा. मला एक सांगा ना आता, स्क्वेअर तुम्ही कसा मिळवणार, शिकलात तुम्ही स्क्वेअर कसा मिळवणार. डायरेक्टली येणार आहे सर इथं स्क्वेअर. स्क्वेअर डायरेक्टली येणार नाही. जर तुम्ही पायथागोरस थेरम जर यूज केला वेदिका पाटील, तर तुमच्याकडे प्रत्येक साईडचा स्क्वेअर येणार ना. आणि पायथागोरस थेरम आपण अजून कुठं पाहिला, कसा टू प्रूव्ह करायचा. आपण फक्त काय पाहिलं, एक स्टेटमेंट. त्यामुळे पायथागोरस यूज करणार आहे का नाही, लॉजिक लावायचं. ओके, बसा ना. काय सांगणार अजून, यस हो नो एनिबडी, शाबास. अरे मी स्क्वेअर कसा मिळवणार, मी बरेच प्रश्न पाहिले ना. मी दोघं ट्रायंगल काय दाखवणार आता सिमिलर दाखवल्यानंतर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर मिळेल सर. बस नाही करत ना तुम्ही, कसा. मग सिमिलर कसे दाखवणार आता, ठीक आहे ना. ये टेस्ट झाले बरोबर, पण ट्रायंगल घेणार कोणते. आणि मला एक सांगा ना आता जर तुम्ही सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल शिकलात तर ए टेस्टचा काय संबंध आता, असं ए मॅट टू ए टेस्ट पलटी मागे. आता जर तुम्ही सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल पाहिले, जर असा पॅटर्न जर तुम्हाला मिळत असेल, हॅलो मी पहिल्यांदाच बोललो काय, वर्क करायचं पॅटर्नवरती. कशावरती, पॅटर्न. जसं शेअर मार्केटमध्ये लोक वर्कआउट करतात, पॅटर्न चार्ट कॅन्डल स्टिक, माहिती आहे ना. तसं आपल्याला मॅट 2 मध्ये वर्क करावं लागतं डायग्रामच्या पॅटर्नवरती, स्ट्रक्चरवरती, की तिथं काय तयार झालेलं आहे. आता इथं काय तयार झालेलं आहे की एक राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर. त्या हायपोटेनियसच्या ऑपोजिट व्हर्टेक्सवरनं हायपोटेनियसवरती काय टाकलेलं आहे, परपेंडिक्युलर. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, काय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. मग तिथे सगळे ट्रायंगल एकमेकांशी काय असणार आहे, सिमिलर. कोणकोणते, ट्रायंगल PSQ सिमिलर असेल ट्रायंगल QSR, आणि सिमिलर असतील ओरिजिनल ट्रायंगल कोणाशी, PQRशी. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. आणि मग मी ते दोघं ट्रायंगल सिमिलर दाखवणार, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये घेणार.
पण मला त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पी क्यू आरची गरज आहे का? नाही गरज का? मी हा दुसरा जरी घेतला तरी मला तिथं एस आर मिळून जाणार आहे, बरोबर. मग मी कोणते दोन ट्रायंगल घेणार? एक घेणार ट्रायंगल पी एस क्यू आणि एक घेणार ट्रायंगल क्यू एस आर. कोणता घेणार? क्यू एस आर. का? व्हेन इफ द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर. पाहिलं ना आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. चलो मग मी काय म्हणणार डायरेक्ट. सो ट्रायंगल कोणता रे? ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर. रिझन काय देणार? बाय द सिमिलॅरिटी ऑफ, बाय द सिमिलॅरिटी ऑफ काय? राईट अँगल ट्रायंगल्स. थेरम म्हणण्याची गरज नाही. बाय द सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. दोघं ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. डायरेक्ट साईड काय घ्यायच्या आता? प्रपोर्शनमध्ये. त्या बी कोणत्या घ्यायच्या? ज्यांची तुम्हाला गरज असेल. मग मला क्यू एस दिसतोय. कोण दिसतोय? क्यू एस. कुठं दिसतोय? टू प्रूव्ह मध्ये. कुठं दिसतोय? टू प्रूव्ह मध्ये. लक्ष दे रे बाब्या. मला काय दिसतोय? क्यू एस. मग मी इथं घेणार आता. सगळ्यात पहिले कोणता घेणार मग मी आता? क्यू एस घेऊ मग. चलो मग इथं म्हणणार मी क्यू एस अपॉन 1:1 करस्पॉन्डन्स. क्यू एस कुठं आहे? कसा घेतला मी? क्यू एस. आता कोण घेणार मग मी? आर एस. काय घेणार? आर एस इज इक्वल टू. दुसरा आता कोणता घेणार आहे मी? पी एस. कोणता घेणार? पी एस. म्हणजेच मी इथं म्हणणार पी एस अपॉन क्यू एस. मी शिकवलं त्या दिवशी तुम्हाला कसं घ्यायचं. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन अ प्रपोर्शन. आणि मग इथं करायचं आता क्रॉस मल्टी. क्यू एसने कोणाला गुणणार? क्यू एसला. आर एसने कोणाला गुणायचं? पी एसला. मग क्यू एस मल्टीप्लाय क्यू एस इज इक्वल टू आर एस इंटू पी एस. काही अडचण? बाय काय म्हणणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय झालं? क्यू एस इंटू क्यू एस. तो झाला क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू आर एस. आर एस इंटू काय म्हणणार? पी एस. चेक करा. दॅट इज कोणाला पुढे घेणार मग? दॅट इज क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. आणि हेच आपलं काय होतं मग? टू प्रूव्ह. काय होतं? टू प्रूव्ह. आणि इथं तुम्ही म्हणू शकतात काय? सेग कोणता रे? क्यू एस. कोणता? सेग क्यू एस इज द काय? सेग क्यू एस इज द काय असणार आहे? इज द जॉमेट्रिक मीन. काय असेल? जॉमेट्रिक मीन. कोणाचा जॉमेट्रिक मीन असेल तो? जॉमेट्रिक मीन ऑफ सेग पी एस अँड सेग एस आर. आणि हा असा आपला दुसरा थेरम कोणता आहे? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काही अडचण कुणाला? एनी डाऊट्स? नो डाऊट्स है ना? ओके. सो गिव ब्रेक. ओके.